काही नाही रे, एक वेगळाच प्रॉब्लेम आलाय. शोभे शोभे थांब की. अजिबात थांबणार नाही काय आम्ही, गप बसा. ऐक ना हे ऐ शोभे मी लांब अजिबात जवळ यायचं नाही आमच्या. शोभे ऐक हे ऐ शोभे ऐकून घे ना. शोभे शोभे त्या दिवशी जे झालं ते समजा चुकून झालं. वैभीची शपथ घेतो. ओ बाप्पा, माझी शपथ नका घेऊ. तुम्ही जर माझी खोटी शपथ घेतली तर मला काहीतरी व्हायचं. ए चिमणे आईवरच गेलीये. नाही म्हणजे अगं चिमणे मी कशाला खोटं बोलल. आईस्क्रीम मी घेऊन दिली ना. हा दे इथे हे पकड. हे घे आईस्क्रीम का तोंड बन ठेवून तिथं उभी राहा. चल तुमच्या पोरीला काय बोलायचं नाही काय. शोभे 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 मला माफ कर. त्या दिवशी जे काय झालं ते समजा चुकून झालं. मला माफ कर शोभे. हो काय करायला इथे. जाऊ तिकडे. तू जोवर मला माफ करत नाही मी पाय सोडणार नाही. अहो लोक बघायले आमच्याकडे. आम्ही माफ करणारच नाही. जा. शोभे हे बघ मी सावताची आण घेऊन सांगतो. त्या दिवशी जे काय झालं ते समजा चुकून झालं. अगं शुभूने आपले सगळे पैसे द्यावे म्हणून मी प्लॅन केला होता. ते स्वीटीला मिठीत घेऊन शुभ पैसे देणार होता तुम्हाला. अगं ती स्वीटी चुकून आली तिथं. मी तुझ्या संग म्हणजे तुम्ही आमसली. काय माणूस आहे. आम्ही तुम्हाला सांगितलं होतं ना आमसनी प्रेग्नेंट नाही व्हायचंय म्हणून, तरी पण लोक चालवली. चुकलं पण आईची आण घेऊन सांगतो. स्वीटी आली म्हणून समजा प्लॅन फिसकटला. प्लॅन होता काय तुमचा. एक नंबर. लई नाद खोळा प्लॅन. कसं सुचलं हो तुम्हाला. बरा झाला फिसकटला प्लॅन तुमचं. शोभे मी काय म्हणतो आता तुझ्या ध्यानात आलं नाही समजा चुकून झालं. आता तरी मला माफ कर ना. आम्ही ना आयुष्यात किती पण नाटकं केली तरी तुम्हाला माफ नाही करणार काय. डोकं लावताय डोकं. शोभे राहिलंय सगळं. ऐ शोभे करायला गेलो एक आणि झालं भलतच. ए मम्मी गेली बघ. एक सांभाळता येत नाही दुसऱ्याचा विचार करत होतो. बरोबर आहे तुमचं. शिरीष घाणेकर जर मोक्षा मॅडमांच्या घरी असतील तर पूजा कशी होणार आहे. तेच तर शिरीष काका तिथे असतील आणि आत्याने त्यांना बघितलं तर किती प्रॉब्लेम होईल. आणि तुला माहिती का ते ह्या सगळ्यामुळे मोक्षा बिचारी पूजा कॅन्सल करायला निघाली. मोक्षा मॅडम तुझ्याविषयी लईच विचार करायला लागल्यात. पण शिरीष घाणेकरांना आपण रूम मध्ये डांबू बी शकत नाही. आणि जर चुकून त्यासनी कोणी बघितलं तर लई मोठा तमाशा होईल. काय करणार. अहो जरा सरप्राईज राहू द्या की उद्या करता. उद्याची न्यूज बघा. वाटणार नाही शुभ्या तुला. तुझा गेम वाजवणार म्हणजे वाजवणार. 200% वाजवणार. काय माती खाल्लीस ना. सॉरी काय सॉरी. पण यातून माझा एक फायदा झालाय. म्हणजे तुझ्यावर मी एक काम सोपवणार आहे आता. आणि ते नीट करायचंय. हा होय. काय करायचंय सांगा की तुम्ही. हा प्लॅन जर यशस्वी झाला तर याचं सगळं खापर श्रावणीवर फुटेल. शुभूच्या आईचं तोंड काळं होईल. शुभू आतून तुटून जाईल. त्याच्या घराची इज्जत धुळीला मिळेल. आणि ह्या सगळ्यात मला खूप मज्जा येईल. वा मॅडम, एक नंबर प्लॅन आहे बघा. प्लॅन कोणाचा आहे. ह्या पटलावरची राणी एकाच अलकनंदा. आई अशीच प्रगती झाली पाहिजे. काय बी काय बोलायलाच रे. असं द्या का तिकडे मी त्याची असिस्टंट असते पण इकडे मी तुमची असिस्टंट आहे. चला आपण करूया. शुभ ही तर लुडबुड करू नको. जा तिकडे तुझं काम बघ. जा जा. तू. हा मी
वाटते हे काम कर, मी वाटते तू फिरव त्याला हाताने कर. या श्रावणीचं काय करू मी? लोणचं बनवायला शिकायलेस होय? शिक शिक, पाहिजे तेवढं शिकून घे. आणि नंतर शुभूच्या आई संगट तुझी पण नाचक्कीच होणार आहे. तू फक्त इथून जायची वाट बघालोय मी. वा काकू, तुमच्यामुळे आज मी लोणचं कसं बनवायचं ते शिकले. थँक्यू. बरं शुभू, श्रावणीला सोडून ये. एक मिनिट हा. शुभू, हे घे तुझ्यासाठी आहे. काय कुर्ता यार. कुर्ता? अरे हो, असू दे ना, उद्याच्या पूजेला येताना घालून ये. जेव्हा बघावं तेव्हा शुभूसाठी काय ना काहीतरी गिफ्ट आणत असते. अरे पण श्रावणी अगं कशासाठी? असू दे रे. बरं चला, येते मी. आणि हो काकू, उद्या तुम्ही दोघांनी नक्की यायचंय हा. हा म्हणजे काय? हवंय तर अगे यावंच लागेल. एक तर तू आमंत्रण दिलंस म्हणून, आणि दुसरं म्हणजे तू आणि मी मिळून तयार केलेल्या लोणच्याची पहिली ऑर्डर आहे उद्या. हो बरं येते. मी आलो. येत सोडून.